प्रश्न क्रमांक आपला तिसरा आहे. आता ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की AZDWGTJQ. तर त्याच्यानंतर पुढचं येणारं जे अल्फाबेट आहे ते कोणतं आहे. म्हणजे अल्फाबेट आपण शोधत असताना याचा याच्याशी जो संबंध आहे किंवा जितक्या संख्यांचा गॅप आहे तर तोच गॅप इथं मॅच झाला पाहिजे. लक्षात घ्या. आता इथं AZ दिलेलं आहे, DWGTJQ. आता आपण लक्षात घेतलं A, B, C आणि D कितीचा गॅप आहे +2. D, E, F, G इथं पण +2चा गॅप आहे. G, H, I, J +2. 2 सोडून तिसरं. आता जर आपण पाहिलं A, D, G, J. आता जर आपण पुढचा अल्फाबेट शोधायला गेलं तर याला 2 प्लस करायचं. J, H, I, J, K. सॉरी, इथं M मिळेल. M 2 प्लस केले पहिल्या अल्फाबेटमध्ये, परत 2 प्लस करून तिसरा घेतला, परत 2 प्लस केले आणि परत 2 प्लस केले तर येतो काय आपला M. आता त्याच्या प्रकारे आपण इथं पाहू. याचा अक्षर होतं 1, 4, 7, 10 आणि 13. ओके. आता आपण जर पाहिलं आता आपण ZWGQM याचा संबंध आपण पाहू. आता झेडचा आहे 26, आता डब्ल्यूचा येतो 23, टीचा येतो 20 आणि क्यूचा येतो 17. आता आपण इथं लक्षात घ्या -3, -3, -3 बरोबर. आता जर आपण याच्यातून -3 केले म्हणजे 2 इथं काय होतंय, इथं प्लस होतंय आणि इथं मायनस होतंय. म्हणजे मायनस किती, -2, 2चाच डिफरंट आहे. मग इथं पण -2 केलं तर इथं काय येतो, आता हा 17 नंबरला आहे. आता 14 नंबरला आपला काय येतो N. आपलं उत्तर काय झालं M आणि N हे आपलं उत्तर झालं फायनल. आता दुसरं प्रश्न क्रमांक 3. आता आपल्याला एक सिरीज दिलेली आहे की तिथं आपल्याला ओळखायला लावलेलं आहे की इथं कोणत्या अशा आकृत्या आहेत की त्या गहाळ झालेल्या आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडत असताना आपल्याला अगोदर किती आकृत्या दिल्या आहेत हे शोधणं महत्वाचं आहे. आता इथे दिलेलं 1, 2, 3, 4, 5, 6 ही आकृती नाही, इथे प्रश्नचिन्ह नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बरोबर. आपल्याला इथे दिलेले 12. आता 12 आपण करत असताना 3 गुणीला 4 ही करू शकतो किंवा 4 गुणीला 3 ही करू शकतो. आपला हा पडताळा व्यवस्थित बसला पाहिजे. तर आपण ऑब्झर्व करूया. त्रिकोण, चौकोन, प्रश्नचिन्ह, त्रिकोण, प्रश्नचिन्ह, वर्तुळ, त्रिकोण, प्रश्नचिन्ह, वर्तुळ बरोबर. म्हणजे इथं काय होतंय की 3-3चे 4 भाग होत आहेत. किती, 3-3चे 4 भाग होत आहेत. मग आपण जर शोधलं तिथं हा 3चा 1 भाग, त्याच्यानंतर हा 3चा 1 भाग, हा 3चा 1 भाग आणि इथं 1 भाग. मग जर आपण पाहिलं की इथं एक आकृती परिपूर्ण दिलेली आहे. त्रिकोण, चौकोन म्हणजे इथं जी संख्या येणारी असेल ती येणार असेल वर्तुळ. त्याच्यानंतर इथं जी संख्या येणारी असेल त्रिकोण नंतर काय आलेलं आहे चौकोन म्हणजे चौकोन. त्याच्यानंतर इथं त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ दिलेलं आहे. तर इथं प्रश्नचिन्ह आलेलं आहे म्हणजे इथं काय त्रिकोण. म्हणजे आपलं उत्तर काय झालं वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण हे आपलं झालं उत्तर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. त्या प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला काही अल्फाबेटिकल मिसिंग केलेले असतात. तर आपल्याला आपल्या बुद्धीचा वापर करून त्या अल्फाबेटिकल मिसिंग अल्फाबेटिकलला आपल्याला पूर्ण करायचं असतं. तर इथं दिलेलं आहे रिक्त जागी वर्णाक्षरांची जोडी निवडा.
आता इथं गोष्ट काय आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. आता आपण जर पडताळा घेतला की इथं 2 अक्षरांचं रिक्त जागा दिलेली आहे. जर लक्षात घेतलं आपण ए ए एस आर वाय, इथं प्रश्नचिन्ह आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे. इथं गोष्ट काय आपल्याला जर असं पाहिलं तर आपल्याला लक्षात येत नाही, पण जर आपण थोडं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून पाहिलं तर आपल्याला आपले जे वार आहेत 7 वार, तर त्यांच्यापैकी एक वार इंग्रजीमध्ये दिलेला आहे तिथं, तो म्हणजे कोणता? सॅटरडे. बरोबर. आता इथे दिलं SAT. ओके, इथं काय येईल आता? TUR हा DAY. म्हणजे जर आपण पाहिलं टी आणि डी हे जर अल्फाबेट आपण इथं इनपुट केले म्हणजे भरले तर आपल्याला एका वारचं नाव भेटतं. म्हणजे काय? SATURTAY. म्हणजे आपल्याला ह्या एक वारचं नाव भेटतंय. तर अशा प्रकारे थोडं डोकं वापरलं तर आपल्याला ह्या गोष्टी सॉल्व्ह करता येऊ शकतात. तर बाकीचा प्रश्नाचा संच आहे आपण तो पुढच्या सिरीजमध्ये पाहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.